जय शिवराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ कुठला ते थंबनेलवर तर तुम्हाला समजलंच असेल। आज तुम्हाला मी सांगणार बरेचशा जणांना इंस्टावर व्ह्यूज येत नसतील आणि त्यांना जर त्यांच्या मनात शंका असेल की आपले जे काही अकाउंट आहे ते शॅडो बॅन झालेलं आहे का नाही, ते कसं पाहायचं, हे जे काही कसं पाहायचं हे जे मी टॉपिक वेगळा आणणार, पण शॅडो बॅन कशाने होतं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार। कारण की कसं आहे, एका व्हिडिओमध्ये दोन पार्ट जर कव्हर करायचं म्हटलं तर व्हिडिओ तो जास्त मोठा होतो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। यातील तुम्ही एक जर चूक करत असाल तर तुमचं जे काही अकाउंट आहे ते 100% ते तुमचं शॅडो बॅन होणार आहे किंवा शॅडो बॅन झालं सुद्धा असू शकतं। दुसरी गोष्ट, यात मी पॉईंट्स काढले, जे पॉईंट्स काढलेत हे जर तुम्ही जे काही मी पॉईंट्स सांगतात या गोष्टी जर तुम्ही चुका करत असाल तर आत्ताच थांबा, कारण की ते इंस्टाग्राम स्वतः इथे आता बरेचशा जणांचे अकाउंट आहे ते शॅडो बॅन करत आहे। शॅडो बॅन म्हणजे काय, सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, तुमचे जे काही अकाउंट्स असतात त्याच्यावर तुमचे जे काही रील्स किंवा कोणती पोस्ट केली तर त्याला व्ह्यूज येणार नाही, रील्स टाकल्यानंतर ती रील्स व्हायरल सुद्धा होणार नाही। कसं पाहायचं काय, सगळं काय सांगतो, त्यासाठी आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलं। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, ज्या काही मी तुम्हाला गोष्टी सांगतो ह्या गोष्टीतली एक जर चूक करत असाल तर तुमचं अकाउंट आहे ती 100% ती शॅडो बॅन होणार आहे किंवा झालं सुद्धा असू शकतो। सगळ्यात पहिले तर शॅडो बॅन झालं आहे का नाही हे कसं पाहायचं याच्यावर मी व्हिडिओ येतो नेक्स्ट पार्टमध्ये नक्की आणणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे, जसं की शॅडो बॅन जर झाला असेल तर तुम्हाला पहिले जर समजा 1000 किंवा 2000 किंवा 5000 व्ह्यूज येत असतील आणि आता जर पूर्णपणे व्ह्यूजच येत नसतील तर तुमचं अकाउंट ते शॅडो बॅन झालेलं आहे। ओके, ही तर पहिली तर गोष्ट। आणि याच्यात बरेचशाच वेळा तुम्हाला कसं असतं की वेगवेगळ्या जे काही ट्रिक्स असतात ते अप्लाय करावं लागतात आणि त्यानंतरच तुम्हाला समजतं की तुमचं अकाउंट शॅडो बॅन झालं आहे का नाही। सगळ्यात पहिले तर माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे ते मी इथून ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो, सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात पहिले तर कोणतीही रील्स किंवा व्हिडिओ आहे आणि तो कॉपी पेस्ट करायचा, म्हणजे काय करायचं ना, कॉपी पेस्ट म्हणजे काय तुम्हाला सांगतो, जशी कुणाची रील्स उचलायची तुमच्या आयडीवर जर तुम्ही अपलोड करत असाल कोणती, तर ह्याने सुद्धा तुमचा अकाउंट शॅडो बॅन होतो किंवा तुमचं अकाउंट आहे ते डिलीट सुद्धा केलं जाऊ शकतं। ही एक गोष्ट असते, ह्यामुळे तुम्हाला सांगतो दुसऱ्याची कोणतीही रील्स तुमच्या आयडीवर अपलोड करायची नाही, कॉपी करायची नाही। तर दुसरी मेन गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट, जसं की आता बघू शकता एक्झाम्पलसाठी ही रील्स तुम्हाला दिसत असेल, ही रील्स आहे, तुम्ही कसं असतं की तुमच्या इंस्टामध्ये 1 2 ते 3 अकाउंट तुम्ही काढले असणार ऑलरेडी। एकच रील्स तुम्ही जर प्रत्येक आयडीवर जर अपलोड करत असाल 2 ते 3, तर ही सर्वात मोठी चूक असते आणि येणे एक प्रॉब्लेम होतो की तुमचं इंस्टाग्रामचं जे काही अकाउंट असतं ते बॅन सुद्धा होतो। दुसरी गोष्ट असते की तुमचं जे काही इंस्टाग्राम अकाउंट आहे ते शॅडो बॅन सुद्धा होतं, त्याला व्ह्यूज सुद्धा येत नाही, म्हणजे जे काही अकाउंट आहे ते पूर्णपणे शॅडो बॅन केलं जाऊ शकतं। तिसरी गोष्ट असते तुम्हाला सांगतो डिस्क्रिप्शन, जसं की आता बघू शकता हा जी की व्हिडिओ आहे याच्या खाली तुम्हाला दिसत असेल, बघू शकता आपण जे की टायटल सगळ्या गोष्टी लिहितो हे तर अनलिमिटेड कीवर्ड्स हॅशटॅग्स हे यूज करायचे, ह्याने सुद्धा तुमचं अकाउंट आहे ते शॅडो बॅन होतं। तिसरी गोष्ट जी काय आपली तुम्हाला मोरली एक गोष्ट सांगतो लास्ट, किंवा आपला जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही जर सारखा जर पाहत असाल, जसं की आता मी एक्झाम्पल तोसाठी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो, जे की हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ जर तुम्ही रिपीट पाहत असाल तरी सुद्धा तुमचं अकाउंट आहे ते शॅडो बॅन केलं जाऊ शकतं। यात तुम्हाला हॅशटॅग सुद्धा जास्त वापरायचे नाहीत, जर हॅशटॅग कीवर्ड्स जर अति प्रमाणामध्ये तुम्ही वापरत असाल तरी सुद्धा तुमचं अकाउंट आहे ते शॅडो बॅन होतं। दुसरी गोष्ट आहे, एकच रील्स तुम्ही वेगवेगळ्या कोणत्याही आयडीवरून अपलोड करत असाल, जसं की हीच रील आहे, तुम्हाला एक्झाम्पलसाठी ही जी की रील्स आहे तुम्हाला इथे दिसत असेल, ही रील्स आहे ती मी लगातार समजा 3 माझ्या अकाउंट्स आहेत, ह्या तिन्ही पण आयडीवर जर अपलोड करत असेल तर हा प्रॉब्लेम आहे तो 100% तुम्हाला येणार आहे, तुमचं अकाउंट आहे ते शॅडो बॅन सुद्धा होणार आहे किंवा दुसऱ्या कोणाचा एक कंटेंट्स उचलायचा आणि तो आपल्या मेन आयडीवर अपलोड करायचा। ही जर चूक करत असाल तर ह्या चूकमध्ये तुमचा आयडी ती बॅन म्हणजे सस्पेंड सुद्धा केली जाईल, म्हणजे पूर्णपणे बॅन होते, डिलीटच करावी लागते आयडी, इंस्टाग्राम ते स्वतः डिलीट करतं, हा सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येतो आणि ह्याच कारणामुळे तुमची आयडी ती शॅडो बॅन होते। ह्याला अनशॅडो बॅन जर तुमची शॅडो बॅन झाली असेल तर ह्याला कसे रिकवर करायचं, कशा पद्धतीने काय करायचं याच्यावर तर डिटेल्समध्ये जर व्हिडिओ हवा असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा, म्हणजे मी त्या डिटेल्समध्ये व्हिडिओ तो नक्की बनवीन। व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।